आज अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार अगदी कापसासारखा मऊ मस्त असं आपण नाश्ता बनवणार आहोत। अगदी सहज 5 मिनिटात होतो आणि अजिबात तेलाची गरज नाही। एक ते 2 थेंब तेलात हा नाश्ता बनणार आहे। यात फक्त आपण रवा आणि पालक एवढंच वापरणार आहोत आणि मुलं पालक खायला बघत नाही, तर अशा प्रकारे हा नाश्ता बनवा। मुलांच्या टिफिन करता किंवा मग सकाळच्या नाश्ता करता बनवा आणि मुलांना टिफिनमध्ये द्या। त्यांना कळणारी नाही की यात पालक घातलेली आहे, मस्त असं आवडीने खातील। सोबत मी बनवलेली एक चटणी विदाऊट तडक्याची चटणी बनवली आहे, यात आपण अजिबात तेल वापरलेलं नाही आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे घेतले पालक आणि हे 1 कप पालक आहे, निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतली आहे। पालेभाज्या छान अशा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायच्या। तर आता ही सर्व पालक आपण घालायची मिक्सरच्या भांड्यात। नंतर आपण त्यात घालायचं 1 कप रवा। तर 1 कप पालक घेतले आणि 1 कप रवा घेतलेला आहे, याच कपाने मोजून मी घेतलेला आहे। तर रवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता, जो घरात असेल, जाड रवा, बारीक रवा, कुठलाही जो असेल तो घ्यायचा। थोडीशी त्यात कोथिंबीर घालायची आणि छान असा फ्लेवर येईल, छान असा टेस्ट येईल आणि आपल्या नाश्त्याला छान मस्त असा कलर पण येईल। पाऊण कप आपण दही घ्यायचं, म्हणजे अर्ध्या कपाला थोडंसं कमी एवढं आपण दही घ्यायचं आणि दही अगदी फ्रेश घ्यायचं। खूप आंबट दही वापरायचं नाही। थोडंसं मीठ घालायचं अगदी चवीनुसार, गरजेनुसार आणि 1 छोटे चमचे आपण साखर घालायची। मी यात 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, पण ही मिरची पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल नाही घेतलं तरीही चालेल। अर्धा कप आपण यात घालायचं पाणी आणि हे मिक्सरमध्ये छान असं फिरवून घ्यायचं आणि याची छान अशी स्मूथशी आपण पेस्ट करून घ्यायची। तर इथे मी सर्व मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आलाय। आपण पालक वापरली, कोथिंबीर वापरली, त्यामुळे मस्त असा रंग आलेला आहे आणि खूप घट्ट करायचं नाही आणि खूप पातळही करायचं नाही, सुरेख रंग आलेला आहे। आणि आता हे आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया। तर एक बाउलमध्ये आपण हे काढून घेऊया आणि याला 5 मिनिटाकरता आपण रेस्ट द्यायची। नाही दिला तरी चालेल, लगेच बनवायला घेतलं तरीही चालेल, पण मी 5 मिनिटं ठेवणार आहे। तर आता एक चटणी करूया, सहज साधी सोपी चटणी आपण करूया। तर अर्धा वाटी मी शेंगदाणे घेतले भाजलेले, 1 लसूणचा 1 तुकडा घेतलेला आहे, 2-3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, थोडीशी कोथिंबीर घालायची, 1 चमचावर मी दही घातलेलं आहे, मीठ घालायचं आणि पाणी घालून मस्त अशी पातळसर आपण चटणी करायची। तर इथे मी मस्त अशी चटणी बनवलेली आहे। अजिबात आपल्याला खोबऱ्याची गरज पडली नाही आहे। कधी चटणी करायची असली तशी शेंगदाण्याची चटणी करायची, चवीला खूप छान लागते आणि याला तडका द्यायची गरज नाही, अशी चवीला अगदी अप्रतिम लागते। अजिबात तेल वापरायचं नाही। चटणीला घरात कधी काही नसलं तर अशा प्रकारे ही चटणी बनवा। तर 5 मिनिटानंतर आता आपला हा नाश्ता छान असा मऊ लुसलुशीत छान असा फ्लफी होण्याकरता आपण यात घालायचं इनो। तर मी पूर्ण 1 पॅकेट इनो घातलेला आहे, त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि हे आपण मिक्स करून घ्यायचं। एक अर्धा मिनिट एकच डायरेक्शननी फिरवायचं आणि हे अर्धा मिनिट आपण फिरवून घेऊया। आणि इनो घातल्या तुम्ही बघू शकता आपलं बॅटर मस्त असं छान त्याला असे बबल्स आले आहेत आणि परत थोडंसं ते हलकं झालं आहे। तर गॅसवर मी ठेवलं एक छोटा पॅन आणि अगदी 1 थेंबर तेल आपण वापरायचं, खूप तेल वापरायचं नाही। नॉनस्टिक आहे, नाही वापरलं तरीही चालेल, तरी पण मी 1 थेंबर तेल त्यात वापरलेलं आहे। साधारण चमचा 1.5 चमचा आपण बॅटर त्यात ओतायचं आणि हलकंसं फिरवायचं, नाही फिरवलं तरी चालेल। आणि हे पातळ करायचे नाही, आपल्याला जाडच करायचे आहेत। तर चमचा 2 चमचा बॅटर टाकायचं आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी आलेली आहे, जाळी यायला सुरुवात झालेली आहे। आधी पॅन छान असा गरम करून घ्यायचा आणि नंतर गॅस मिडियम करायची आणि मिडियम गॅसवर हे करायचं। तर तुम्ही बघू शकता किती सुरेख जाळी आलेली आहे आणि कलर बघा किती मस्त आलेला आहे, दिसायला किती सुंदर दिसतंय। तर आता हे असंच वरची बाजू छान अशी ड्राय होतपर्यंत आपण हे असंच भाजून घेऊया। साधारण 1-1.5 मिनिट लागतो। तर वरची बाजू तुम्ही बघू शकता मस्त अशी ड्राय झालेली आहे। कडेनी जर तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं तेल सोडू शकता, नाही घातलं तरी चालेल। खालची बाजू सुद्धा छान अशी सोनेरी रंगावर आलेली आहे आणि आता हे आपण काढून घेऊया। तर दुसरीही आपण असंच करूया। पॅनमध्ये साधारण चमचा 2 चमचे आपण बॅटर घालायचं, हलकंसं पसरवायचं, कारण हे खूप पातळ करायचं नाही, आपल्याला जाडच करायचे असतात। पॅन छान आधी गरम करायचा आणि दुसरं पण बघू शकता मस्त अशी जाळी यायला लागलेली आहे। 1-1.5 मिनिट आपण असंच ठेवूया, वरची बाजू छान अशी ड्राय होतपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे। सहज आणि सोपी रेसिपी आहे, झटपट होते, 2 मिनिटात 5 मिनिटात ही रेसिपी होते।
शिवाय टेस्टी आहे आणि हेल्दी आहे, कारण आपण यात पालक वापरलेला आहे आणि मुलं पालक खायला बघत नाही. अशा प्रकारे मुलांना सकाळचा नाश्ता बनवून द्या किंवा मग त्यांच्या टिफिनमध्ये द्या. त्यांना कळणारही नाही की यात पालक घातलेला आहे आणि ते मस्त असे आवडीने खातील. आणि अगदी कापसासारखा मऊ लुसलुशीत होतो. ज्यांच्या मुखात दात नाही ते सुद्धा मस्त असे आवडीने खातील. आणि तेलही खूप लागत नाही, अगदी कमी तेलात आपला हा नाश्ता होतो. किंवा घरी कधी पाहुणे आले तेव्हा सुद्धा तुम्ही असा हा नाश्ता बनवू शकता. झटपट होणार आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असा मऊ लुसलुशीत झाला आहे आणि जाडी बघा किती सुरेख आलेली आहे. तर इथे मस्त असा आपला सकाळचा नाश्ता म्हणा किंवा मुलांचा टिफिन म्हणा आपला तयार आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बिना तडक्याची मी चटणीसुद्धा बनवली आहे, तीसुद्धा ट्राय करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत रहा किरण रेसिपी. धन्यवाद.